पंढरपूर तालुक्यातील बहुचर्चित असणाऱ्या बोशे जिल्हा परिषद गटाच्या धुरोळा येत्या काही दिवसात होणार आहे. त्याच धर्तीवर बोशेगावचे यशस्वी उद्योजक भारत कोरके पाटील यांच्या धर्मपत्नी षण्मुखीताई भारत कोरके पाटील या झडपीसाठी आमदार अभिजित पाटील गटाकडून इच्छुक आहेत. त्या संदर्भात त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आम्ही बोशेगावात आलेलो आहोत. झडपीच्या संदर्भात त्यांची पुढची रणनीती किंवा राजकीय भूमिका काय असणार आहे त्याबद्दल ते आपणाशी बोलतील. बापू, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्ते. तर काय सांगाल तुम्ही झडपीच्या संदर्भात? भविष्यात तुम्ही ताईंला उभा करणार आहात आमदार अभिजित पाटील यांच्या गटाकडून, तर थोडं त्याबद्दल सविस्तरपणे सांगितलं तर बरं. आतापर्यंत आमदार अभिजित पाटील म्हणजे आबांनी जे आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि निष्ठेने जे काम केलेलं आहे त्याचं नक्कीच फळ तर मिळणारच आहे. आणि सांगायचं म्हणजे आपला स्टोन क्रेशरचा व्यवसाय आणि कंस्ट्रक्शनचा व्यवसाय असल्यामुळे आणि शेतीचा व्यवसाय असल्यामुळे बऱ्याचशा लोकांना रोजगार निर्मितीचा प्रश्न मिटवलेला आहे. म्हणजे माझ्या माध्यमातून जे काय करता येईल तेवढं मी केलेलं आहे आणि ज्या काय गोष्टी माझ्याकडून होत नाहीत ती मी आमदार साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावत असतोय. आणि दुसरी गोष्ट की इथं आमच्या आंबेडकर नगरात वगैरे गेल्या वर्षी मे महिन्यात पाण्याचा भयंकर प्रश्न झाला. तर मी आबांना प्रश्न टाकल्यानंतर आबांनी सांगितलं की बापू तुम्ही तेवढी सोय करा. केल्यानंतर मी माझ्या वडिलांचा आणि आईचा वारसा पुढे जपून मी आणि माझ्या पत्नीने आणि कुटुंबाने तिथं एक बोर आणि मोटर बसवून दिली आणि आंबेडकर नगर आणि खारी वस्तीला पाण्याचा आतापर्यंतचा प्रश्न मिटलेला आहे. गेली तो 20 वर्षापासून त्या लोकांना पाण्यासाठी इथं झगडावं लागत होतं. सो खर्चातून तुम्ही तो प्रश्न मिटवला? हो, सो खर्चातून मिटवला. बर. तर आता या बोशे जिल्हा परिषद गटात किती गाव आहेत आणि त्या गावाबद्दल कसं तुम्ही ती रणनीती आखणार त्या गावाच्या संदर्भात? आता सांगायचं म्हणलं तर बोशे गटात एकूण 15 गावं आहेत. तर नेमतवाडी जवळच गाव आहे, चांगला जनसंपर्क आहे. आमच्या वडिलांचे वैकुंठवासी वैजनाथ दादा कोरके यांचा चांगला जनसंपर्क आहे. ते पहिल्यापासून राजकारणात होते आणि लोकांच्या जनसंपर्कात होते. प्रत्येकाच्या मैतीपासून म्हणजे धन देण्यापासून ते 3ऱ्या पर्यंत त्यांच्या 10व्या पर्यंत सगळा कार्यक्रम ते म्हणजे उपस्थित राहून लोकांना सहानुभूती आणि त्यांच्या सुखदुःखात कायमस्वरूपी ते राहिलेले आहेत. आणि सांगायचं म्हणलं तर त्यांना आयुष्यात फक्त एकच दुःख झालं की आमचे म्हणजे त्यांचे बादशेच वैकुंठवासी खटके आप्पा गेल्यानंतर त्यांनी एवढं सांगितलं की बोशेगावचा वाघ गेला असं म्हणून त्यांनी त्यावेळेस दुःख मांडलं. आणि तिथून पुढं आप्पा आणि दादांनी आमच्या वडिलांनी म्हणजे विचारांनी काम करत होते. आणि सांगायचं म्हणजे शेवते गाव जे आहे त्या शेवते गावात लहान मुलापासून आमच्या वडिलांना ओळखत होते आणि आतापर्यंत सुद्धा मी तीच परंपरा ठेवून शेवते गावाचा एवढा संबंध जवळीक आहे की माझी शेतीच शेवत्यात आहे पूर्ण. त्यामुळे लोकांना आणि आम्ही लोकांना कधीही वेगळं किंवा परक समजलेलं नाही. तिथं जेवढा बोशात जनसंपर्क आहे तेवढाच माझा शेवत्यात सुद्धा आहे. आणि 3रं गाव आहे जे माझं खेडबोसे. त्या खेडबोश्यात पण माझी शेती आहे. तिथून माझं खेडबोश्यातून नदीवरून पाईपलाईन आहे. तर सगळ्या लोकांची मला मदत होते. आम्हीही त्या लोकांच्या मदतीसाठी कायमस्वरूपी धावतो. एकमेकांना देणं घेणं काय असेल ते सगळं करतो. या बोशे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात तुमचा चांगला जनसंपर्क आहे. कंस्ट्रक्शन व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही माणसं जवळ केली आणि सामाजिक कामात सुद्धा तुम्ही कायमस्वरूपी अग्रेसर राहिलेला ताई. आणि तर आपण आता या बोशे जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवणार आहे, तर त्या संदर्भात आपलं व्हिजन किंवा कामाची काय पद्धत असणार? आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काही योजना असतील त्या आपण राबवू आणि आबांच्या जे माध्यमातून योजना असतील त्या आपण राबवूयात. आणि ज्या निराधार महिलांसाठी जे काही आपल्याला कार्य करता येतंय ते पण आपण राबवूयात.
ठीक आहे. वडिलांचा जनसंपर्क आणि ह्यांचं कन्स्ट्रक्शन या व्यवसायातून वाढलेला संबंध, अधिक सामाजिक सेवा या जोरावर षण्मुखीताई भारत कोरके पाटील या जिल्हा परिषद गटातून आमदार अभिजित पाटील यांच्या गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या भावी राजकीय कारकिर्दीस आमच्या चॅनलकडून शुभेच्छा.